या सर्वांना शुभरात्री आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज कार्यक्रमाला आला आहात. नीता मॅडम आहेत का? नीता मॅडम ना टाकणार होते. ओजस्वी कोण आहे? तुम्ही नाव टाका, नंबर टाका. तर चला, आज आपल्याला थोडस ओंकाराचं महत्व बघायचंय, चार अवस्था बघायच्यात आणि त्याच्यावरचं ध्यान करायचंय. सगळ्यात महत्वाचं मला असं सांगायचं आहे की काही जण बरेच महिने ओंकार साधना करत आहेत आणि काही जण नवीन आहेत. तर या सगळ्यांसाठी मी आज परत आली आहे की थोडस कन्सेप्ट क्लिअर करता येतील आणि मग पुढे जाता येईल. तर नीता मॅडम सर्व व्यवस्थित घेतातच आहे, कारण सुरुवातीला हे एकदम डीप सगळं सांगून उपयोग नाहीये. त्यामुळे 10 दिवस जाऊन दिले आणि बेसिक श्वसनाचं काय महत्व आहे, दीर्घ श्वसन कसं करायचं, ओंकार कसे म्हणायचे, हे सगळं बेसिक माहिती मॅडमनी दिलेली आहे. तर आपला जो कोर्स आहे हा ओंकार ध्यान कोर्स, तो रहस्यमय आपण डिझाईन केलेला आहे आणि खूप डीप अवस्थेत विचारपूर्वक स्टडी करून ध्यान प्रकार डिझाईन केलेत. कारण आपल्याला नुसते ओंकार म्हणायचे नाहीयेत. नुसते ओंकार म्हटले, नुसते ओंकार ऐकले तरी प्रचंड फायदे आहेत, प्रचंड. आणि हे आपण डिस्कस करणारच आहोत. परत एकदा मी ते फायदे सगळे तुम्हाला सांगणारच आहे. आणि बघा, मला आत्ता क्लिक झालं. तुम्ही कोणीतरी मला रिस्पॉन्स द्या. गेले 3-4 दिवस मी म्हणतेय की आपण ब्रेनचा खूप डेप्थ मध्ये स्टडी केलाय. ब्रेनच्या जे काही सगळे पार्ट्स आहेत, पिट्युटरी, पिनियल ग्लॅन्ड, हायपोथॅलॅमस, थायमस पॉइंट इथला हृदयाचा, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. आणि मला आठवत होतं की हे मी अट्टहासाने तुम्हाला सांगितलंय आणि सारखी असं म्हणून सांगितलं की नाही, हे तुम्हाला इतक्या डीप पर्यंत लक्षात ठेवलंच पाहिजे, तुम्हाला ही चित्र बघितलीच पाहिजेत. असं करत मी त्या डेप्थ मध्ये गेले, कारण हे जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो त्यावेळेलाच आपल्याला जास्त फायदे होऊ शकतात. तर हे मला मनीषा मॅडम हो म्हणतात, पण काय झालं, मी गेले 4 दिवस, 3-4 दिवस आठवत होते आपण कुठल्या कोर्समध्ये हे घेतलंय, आपण कुठल्या वेबसाईटच्या कोर्सवर आहे का कुठं आहे. अट्टहासाने मी खूप वेळ घालवला त्या चित्र निवडायला. आणि आत्ता जस्ट 3-4 दिवस मला काही आठवलं नाही, वेळ नव्हता. आत्ता जस्ट तुम्हाला फक्त सांगताना कसे डिझाईन केले त्याला क्लिक झालं. येस, ओंकार ध्यानातच हे सगळं मी डिटेल ब्रेनचं घेतलेलं आहे. आणि आता हेच मला सांगायचं आहे. ऍक्च्युली मी सकाळी सुद्धा सांगितलं, साधारण योगा केलेला आहे आणि ज्या पतंजलीचे 8 सूत्र आहेत त्याच्यापैकी साधारण 4 स्टेपवर फोकस असतो. प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या थोड्याशा दुर्लक्षित होतात आपल्या, म्हणजे नंतर नंतरच्या काळामध्ये. पूर्वी ध्यानधारणेला खूप महत्व होतं. आणि हे जर योग साधकांनी, योग शिक्षकांनी जर या सगळ्या 8ही स्टेप्सवर फोकस केला तर ट्रिमंडस फायदे वाढणार आहेत. पण अनफॉर्च्युनेटली तसं बऱ्याच ठिकाणी, सगळ्यांनी पण बऱ्याच ठिकाणी होत नाही. आणि नुसतं आता जर ओंकाराचं म्हटलं तर नुसते ओंकार म्हणवले जातात, ऐकवले जातात किंवा दीर्घ श्वसन. पण त्याच्या पलीकडे आपण ओंकाराचं तर म्हणजे मी तर सांगते की आता पूर्वी पण प्रचंड महत्व होतं आणि आता सुद्धा प्रचंड महत्व आलेलं आहे. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये या ओंकाराचा स्टडी करून ओंकारावर फोकस केलेलं आहे. तरी सुद्धा हे जे आपण केलेलं आहे, मांडूक्योपनिषदाचा बेस धरलेला आहे आपण, त्याचा अभ्यास करून ध्यान प्रकार डिझाईन केलेले आहेत. आणि हे स्वामी प्रियानंद जे आहेत त्यांचा एक व्हिडिओ कोणीतरी ग्रुपवर आज टाका नवीन लोकांसाठी, तो सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे. आणि म्हणजे कसं झालं, आपल्याला ऊर्जा खूप गाईड करते तुम्हाला सांगितलं. आणि ज्या वेळेला हे ओंकार ध्यान मला काही करायचं होतं त्यावेळेलाच तो व्हिडिओ माझ्या हातात आला. आणि त्यांनी ज्या त्या 4 स्टेप्स, ओंकारामध्ये 4 स्टेप्स आहेत, चेतनेच्या आहेत त्या. आपण चेतनेचा प्रवास करत आहोत. मानवाचा महामानव होतो, हे चेतनेची उत्क्रांती आहे. बाकी कशाचीही उत्क्रांती नाही. डायमेन्शन, आयाम, हे सगळं बोलण्याच्या चर्चा आहेत. नवीन, मी जसं म्हटलं, न्यू एज स्पिरिच्युअलिटी ऍक्च्युली नवीन काहीही नाहीये. हे सगळं होतच असतं ब्रह्मांडात. हे युग परिवर्तन, हे ते सगळं होत असतं.
पण आता जी इव्हेंट येते ती 75,000 वर्षांनी येते म्हणजे ग्रँड परिवर्तन आहे. आणि यामुळे गोल्डन जी अपॉर्च्युनिटी आली आहे, की आपल्याला मोक्ष मुक्त होण्याची संधी आली आहे सगळ्यांना. मग हे मोक्षासाठी, मुक्तीसाठी ओंकार ध्यान याच्याशिवाय श्रेय असं म्हणजे उत्कृष्ट असं काही नाहीये. मग त्या दृष्टीतनं हे ओंकार ध्यान आपण शिकलं पाहिजे. त्या दृष्टीतनं ओंकार साधना केली पाहिजे. पण ही सुद्धा टप्प्याटप्प्यानेच करावी लागणार ना, डायरेक्ट जंप मारून चालत नाही. कारण ओंकार आपण जे म्हणतो, ओंकार म्हणण्याचा आवाज जो आहे, खूप मोठा, छोटा, मला फक्त ऐकायला येईल असा आणि माझ्या मनातल्या मनात किंवा काहीच न म्हणता सुद्धा, याच्यावरनं सुद्धा हे सुद्धा आपण घेणार आहोत. आणि मग ह्या सुद्धा टप्प्याटप्प्याचा प्रवास आहे. डायरेक्ट मनातल्या मनात म्हणून ते इफेक्ट येत नाहीत. आधी टप्प्याटप्प्यानेच सुरुवात करावी लागते. म्हणून तुमचे तुम्ही संकल्प लिहायचेत. मी किती महिने हा कोर्स करणार? मला कुठल्या स्टेजपर्यंत जायचंय? तुम्हाला आधीपासून सांगितले, नुसतं ओंकार ध्यान करू नका. खूप बरं वाटतं, झोप छान येते. गेले आता ते 2-3 महिने. त्याच्या पलीकडे याचा उपयोग झाला पाहिजे. कारण एवढं डेप्थमध्ये आपण घेतोय. मग जे साधक जानेवारीपासून आपण हे घ्यायला लागलोय. जे साधक म्हणजे मॅडम तर पुष्कळ 2-1.5 वर्षच घेतायत मॅडम, नीता मॅडम. आणि 1.5 वर्ष कोणी कंटिन्यू केलंय. तर ह्याच्यामध्ये संकल्प ठेवून तुम्ही हे करायचं आहे, की मला कुठपर्यंत जायचंय? मला नुसतं पश्चंतीपर्यंत जायचंय का मला अनाहत नाद पण ऐकायला आला पाहिजे. तो जनरेट झाला पाहिजे. आणि नादानुसंधान जे मॅडम म्हणतात ते. ते तर घेणार आहे मी पुस्तक आता. मग नादानुसंधान ओंकाराचं हे सुद्धा खूप महत्व आहे, की अनाहत नाद जनरेट होतो ओंकार म्हटल्याने. मनीषा मॅडमच्या घरात उदाहरण आहे, की ओंकाराने ते बोलता येत नव्हतं तोतरेपणा, पण बोलता यायला लागला. भले आपल्या इथे नाही केलेला क्लास. पण ओंकार म्हणून त्यांच्या घरात एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कारण एक नवीन व्यक्ती जोडली आपल्याला खास हे तोतरेपणाच्या प्रॉब्लेमनी. त्यांच्यासाठी मी हे बोलतीये, की ओंकाराने इतकं महत्व आहे. बोलणं सुधारतं. हे आपलं हे जे काही आहे कंठचक्र, विशुद्धी चक्र ते तर होणारच आहे. आवाज पातळ होणार आहे, गोड होणार आहे. पण इतके डीप पर्यंत फायदे होणार आहेत, की जसं मी ब्रेनचे सगळ्या ग्लँड आणि हे सगळ्या ग्रंथी त्याला काय-काय करतो ओंकार, कुठं-कुठं काय-काय करतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि इतक्या आपण आता डी शिकलो, आर-एन-ए आणि एवढं जर शिकलो तर ओंकाराचं महत्त्व किती डीपमध्ये आपण बघितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ओंकाराचे फायदे झाले पाहिजेत. म्हणून जुन्या लोकांनी आज सुद्धा संकल्प करा, की आपण कुठवर आलोय का छान झोप येतीये आणि काही शारीरिक व्याधी बऱ्या झाल्यात. काही दुखणं-खुपणं लगेच थांबते. मी बघतीये ध्यानाच्या अनुभवात, की ओंकार झाला आणि हे दुखायचं थांबलं ते हो, पण त्याच्या पलीकडे जायचंय ना आपल्याला. आपल्याला शरीराच्यावर फोकस ठेवायचाय का? शरीराचा फोकस ठेवला तर शरीराचंच आपल्याला चैतन्यात राहणार आहोत आपण. एकदम लोअर कॉन्शियसनेसमध्ये राहणार आहे. आपल्याला हायर आणि हायर लेव्हलवर मग 7 स्तर, पंचकोश हे सगळं फायद्यांमध्ये डिस्कस केलंय. त्याच्यावर डिझाइन ध्यान केलेले आहेत. मग हे समजले पाहिजेत. मग आजचा विषय मी घेणार आहे ओंकाराच्या 4 अवस्था आणि त्याच्यावरचं मी ध्यान घेणार आहे. हे तर थोडक्यात सांगितलं पाहिजे मला काय हे. तर स्वामी सर्वप्रियानंद जे आहेत आपले, ते बरेचशा आय-आय-टीमध्ये सेशन्स घेतात. आज आय-आय-टीतल्या लोकांना, स्टुडंट्सला हे सगळे संस्कार दिले जातात. अनफॉर्च्युनेटली आपल्या बाकीच्या कितपत ह्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. आणि आज अमेरिकेच्या ते पूर्ण ह्याचे डीन आहेत. इतकं मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण बघा खूप त्यांचं इतकं सुंदर व्हिडिओ हातात आला आणि त्याच्यावर ध्यान आपण हे डिझाइन केलंय. मग त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे ना. आपल्याला ह्या 4 अवस्थांवर ध्यान करता आलं पाहिजे, कारण तेच सगळं सार आहे. ओंकारामध्ये ज्या 4 अवस्था आहेत, या 4 अवस्था समजून घेतल्या पाहिजेत. ते जीवन आहे. आणि ते आपण सारखं डिस्कस करतोय, चेतना, चेतना, कॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस. मग कॉन्शियसनेसच्या कुठल्या स्तरावर आपण आहोत? आणि ओंकाराचा उपयोग कसा होणार आहे एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाण्यासाठी हे आपल्याला बघायचंय. तर चला मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर ओंकाराचं जर महत्त्व मी फायदे डिटेलमध्ये घेणारच आहे. पण आपण जर मॅडमनी सगळं सांगितलंच असेल, शैलजा मॅडम पण आहेत आणि त्या तर ते सगळं योगाच्या दृष्टिकोनातून बोलतीलच. पण मला काही योग वगैरे योगा काही येत नाही बघा. मी इंजिनिअरिंग मधली डॉक्टरेट आहे, टेक्नॉलॉजिकल आहे पूर्ण. पण तरी माझा प्रयत्न चाललेला आहे.
तर बघा, ओम म्हणजे काय? तर ओम हा सृष्टी, ऍक्च्युली आपण बघितलं सृष्टी कशी निर्माण झाली. एक थॉटनी जनरेट झाली, एक थॉट मनामध्ये आला, आणि थॉट मनामध्ये आला आणि काय झालं की फटकन आवाज आला. बिग बँग थेअरी जी म्हणतो आपण त्याला, तो आवाज आला. आणि या आवाजाचा कुठला तो आवाज होता? तर त्याच्यातूनच ओमची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती ओम मधून झाली आहे. एवढं ओमला महत्व आहे. आपण बघतो ओम दारात उंबऱ्यात काढा, रांगोळीत काढा. आपण नुसतं हातावर ओम काढून बघितलंय, लगेच किती पटकन बदलती. आपले सुदर्शन पिरॅमिडची युट्यूब आहे, त्याच्यावर बघा, शॉर्ट्स असतात, शॉर्ट्स 1 मिनिटाच्या आतले व्हिडिओ. आणि आपण केलेले आहेत प्रयोग. आपल्याकडे बरेच पिरॅमिड मास्टर येऊन गेले, जोशी सर आलेले आहेत, परत शृंगारपुरे सर आलेले आहेत. त्यांनी ते सगळे ओमचे स्टिकर आपल्याला प्रेझेंट दिले त्या दिवशी. ओमचा स्टिकर असू देत नसू देत, नुसतं हवेत ओम काढूयात आपण, आणि ऊर्जा बघूयात. बघा तुम्ही, आज प्रयोग करा, उद्या करा, टाका ग्रुपवर. युट्यूबवर आहेतच आपले हे सगळे. तर एवढा हा ओम आहे. नुसता व्हिज्युअलाइज केला तरी स्पंदन बदलणार आहेत. नुसता इमेजिनरी हातावर काढला तरी सुद्धा ऊर्जा बदलणार आहे. तर हे सगळं ओम मध्ये भरलेलं आहे. ओम मध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, हा बीज मंत्र आहे. बीज आपण म्हणतोय सकाळी बीज मंत्र चक्रध्यानामध्ये. आणि हे चक्रध्यानामध्ये जे बीज मंत्र असतात ते खूप पॉवरफुल असतात. आणि याच्यामध्ये शिव, विष्णू, ब्रह्मा म्हणजे त्रिमूर्ती आहेत. म्हणजे सगळेच आहे. आपण आता आयाम बघितले, आयामावाईज तुम्हाला कळलं की शिव कुठल्या आयामात आहे, विष्णू कुठला. ब्रह्मा क्रिएट करतो, ब्रह्माचा रोल क्रिएट आहे, विष्णूचा रोल प्रिझर्वेटिव्ह आहे, आणि शिवाचा रोल डिस्ट्रॉइड आहे. आणि हे सायन्स मध्ये या ऊर्जा आहेत, लक्षात घ्या. तिथे काही देव आणि चित्र बित्र असं काही नाहीये. आपण त्याला तयार केलं, म्हणजे जो कोणी क्रिएट करतो त्याला आपण ब्रह्मा म्हणून त्याचं काही एक रूप दिलं, पण हे तत्व आहे, ही ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्या ऊर्जा आहेत. आपण जे काही हायर, जे काही म्हणतो, एंजल्स म्हणतो, स्टार सीड्स म्हणतो, किंवा इनलाइटन, या सगळ्या ऊर्जा आहेत. कारण आता ते गेले ना आयामात, तिथे काही शरीरच नाहीये. 5व्या आयामात पण शरीर नसतं आपलं फिजिकल. ऊर्जा आहेत. आणि ग्रुप्स आहेत. हे काही अशी ही एक ऊर्जा, ती एक ऊर्जा असं नाही. इट्स अ ग्रुप ऑफ एनर्जी. म्हणजे आपण जो म्हणतो कलेक्टिव्ह क्लाउड किंवा सोशल क्लाउड, आपण आता लॉक वन मध्ये डिस्कस केलं. तर ह्या सुद्धा अशा ऊर्जा आहेत. शिवाची ऊर्जा म्हणजे तो डिस्ट्रॉयरच, ती ऊर्जा डिस्ट्रॉयरचं काम करणार. पण हे सायंटिफिक जर बघितलं तर एक ॲटम असतो. ॲटम तर सगळ्यांना माहिती आहे, कणा कणा कशामध्ये सुद्धा ॲटम आहे. आणि त्या ॲटम मध्ये आपण शिकलो सेंट्रल न्यूक्लियस आहे, सराउंडिंग काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश ते आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. सगळं सायन्स आहे. पण ज्या वेळेला सायन्सनी समजत नाही, त्याला आपण म्हणतो काय हे खरं आहे, नाही खरं आहे. तर अध्यात्म आणि सायन्सची जोड दिली तर खूपच आपल्याला कळेल. तर हे अणु, रेणू आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे लक्षात घेतलं तर सगळे रोल कळते. मग हे सगळं ओम मध्ये आहे. म्हणजे ओम म्हटल्यामुळं, ओंकार म्हटल्यामुळं, ओंकारावर ध्यान केल्यामुळं आपल्यामध्ये सगळी शक्ती येणार आहे, जी आपण आयामात व्हिज्युअलाइज केली ध्यानाने. आपण एका आयामात गेलो आणि मी ब्रह्मा आहे, म्हणजे मी ही सृष्टी क्रिएट करते क्षणाक्षणाला. हा सृजन होतंय सृष्टीचा क्षणाक्षणाला. ती काय अशी कायमची नाहीये, बदलतीये ती सारखी. आपण बघितलं डीएनएतनं क्षणाक्षणाला बदलतो, आपली पेशी बदलते, शरीर बदलतं, रक्त बदलतं, सगळं बदलतंय. म्हणजे क्षणाक्षणाला आपला रोल चाललाय, कारण आपणच क्रिएटर आहे ना. मग आपण काय करतोय? सृजन, सृष्टीचं सृजन, सृष्टी निर्माण केली कोण करते? ब्रह्मा. म्हणजे काय आहे शेवटी? हे सायन्सच आहे. तर हे सगळं ओंकारात भरलेलं आहे. म्हणजे या ओंकार साधनेनी आपल्याला, या साधनेनी आपल्याला एवढं सगळ्या शक्ती प्राप्त होणार आहेत. क्रिएटर, वी आर क्रिएटर. आपण म्हणतो आय एम द क्रिएटर, मीच क्रिएटर आहे, मला काय हवंय सगळं मी क्रिएट करू शकते.
म्हणजे हे ओंकाराने मिळणार आहे. प्रिझर्व्हेटर ओके. मी जे काय मिळवलंय ते प्रिझर्व्ह करू शकते. आपण बघितलं काय झालं ते विष्णू कॉन्शियसनेसमध्ये त्या आयामात गेल्यावर विष्णूचा रोल आवडला का आपल्याला? म्हणून मी म्हटलं फ्री विल तुम्ही तयार करा. मी ग्रुपवर टाकायला लावली होती त्या दिवशी फ्री विल. उत्तरं देत नाहीयेत तुम्ही. मग एकेका जर एकेका जागेवरच बसायचं असेल, पुढं जायचंच नसेल ग्रुपमध्ये कोणाला, तर मग काय? मग मी हे इतकं टिपमध्ये घेणं बंद करणार आहे. आणि चक्रा द्यायलाही सडनली बंद करणार आहे. काय गरज आहे? आज एकही कोणी उत्तर दिलेलं नाही. हो, नाही म्हणा ना. मग आपण बघू ना काय झालंय, अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल. नाहीतर काय करायचं मग एवढ्या डीपमध्ये करून? झालेलं आहे करा वेबसाईटवरनं तुम्ही. असं आपले कोर्स करून चालणार नाहीत चांगले-चांगले. ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळे रोल ओंकार साधनेतून करता येणार आहेत. आणि शिव म्हणजे तो शेवटी डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय सुद्धा क्षणात करता आलं पाहिजे ना आपल्याला. आपल्याला कशातही मोह-जाळ ठेवायचा नाहीये. मृत्यूच्या क्षणाला येस रेडी. कुठं अडकायचं नाहीये. चाललो आणि तुम्हाला सांगितलं त्याशिवाय येणारच नाहीये ते सगळं लाईट बिंगचं स्वरूप. मग ओम मंत्रामध्ये विश्वाचे स्वरूप त्रिमूर्तीचे निवासस्थान आहे. अनाहत नाद आहे. अनाहत नाद म्हणजे आपला कंटिन्युअस नाद चालू असतो. शरीराच्या आतूनही तो येतो, बाहेरूनही येतो. मुख्य म्हणजे कळतच नाही या कानाने येतो का त्या कानाने येतो. तो मध्ये असतो कारण हृदयातनं तो येत असतो. त्यामुळं खूप अमेझिंग आहे हे ओंकार आणि ही एबिलिटी येते. तर आजचा विषय आहे चेतनेचे काय 4 अवस्था आहेत. ओंकारात या चेतनेच्या 4 अवस्था कशा आहेत? मग ओंकार म्हणताना कसा म्हटला पाहिजे? ओंकार म्हणण्यापेक्षा ओंकार ऐकताना कसा ऐकला पाहिजे? म्हणजे ऐकण्याचं जास्त महत्व आहे ओंकाराचं. म्हणण्याचे वेगळे फायदे आहेत, ऐकण्याचे वेगळे फायदे आहेत आणि हे सगळं व्हिज्युअलाइज करायचे 4 अवस्था व्हिज्युअलाइज करायचे. अजून डीपमधले फायदे आहेत हे कळलं पाहिजे ना ओंकार क्लास करताना. नाहीतर दर महिन्याला ओंकार म्हणत बसणार आहे का त्याच-त्याच पद्धतीने? मग अ लाँग मी केव्हा म्हणू? उ लाँग मी केव्हा म्हणू? म लाँग केव्हा म्हणू? हे कळलं पाहिजे ना आपल्या त्या-त्या अवस्थेनुसार. आपल्याला आजची अवस्था उद्या नसते. आजचा मूड उद्या नसतो. पण हे सगळं लिहून ठेवलं पाहिजे. ओंकार साधनेचे उद्दिष्ट लिहिले पाहिजेत. मी किती दिवस ओंकार लहान आवाजात म्हणू? किती दिवस ओंकार मी नुसता माझ्या आजूबाजूला कोणाला म्हणजे हे स्टेप्स आहेत ना, त्याप्रमाणे प्लॅन केला पाहिजे हा. आणि बरेच जण 4-4, 5-5 महिने करतायत. त्यांनी प्रश्न विचारा. आपण हे केलं का मॅडमनी एवढं सगळं जानेवारीपासून? आणि मग जेव्हा फायदे डिस्कस केले जातात. छोट्या-छोट्या फायद्यांवर आता आपण रमायचं नाहीये. आपल्याला खूप अबंडन्समध्ये जायचंय. आपल्याला ऊर्जा अबंडन्स गाईड करतीये. आपण तेवढी घेतली नाही, तर ती ऊर्जा येणार नाहीये. जसं मी आता म्हटलं चक्रध्यान बंद करेल. तशी ती ऊर्जा अशी करून चालत नसते. कारण ऊर्जा जास्त येऊन आपण युटिलाइज नाही केली, तर ती ऊर्जा आपल्याला जाईल सोडून, कमी प्रमाणात देईल. ऊर्जेचं गणित हे असंच आहे. घरातली मी तुम्हाला वस्तू बदलायला सांगितल्या, ऊर्जा खेळवायला सांगितल्या. सगळ्याचं रहस्य आहे आणि जो अडकणार आहे, तर मी सांगितलं, की घरातल्या लोकांच्या विरुद्ध जायचं नाही. पण हेही सांगतेय, जो मी अडकणार आहे त्याला पुढची स्टेज नकोय, कारण त्याची चेतना खालच्या स्तराची आहे. असेच लोक म्हणणार नको बदलायला. कारण अटॅचमेंट आहे अजून. म्हणजे चेतनेची स्तर लहान आहे त्यांची. घरात भांडणं नको, काही नको म्हणून मी म्हटलं कला, कला, कलानी घ्या आणि दुसऱ्या मेथडनी ते घडवून आणा. दुसऱ्या मेथडनी. हा मी मंत्र दिलेला आहे. तर तसं आपल्याला अबंडन्स सगळी ऊर्जा गाईड करतीये आणि अबंडन्सपणे आपण ती घ्यायची आहे. म्हणजे सगळ्यांचं अपेक्षित नाहीच आहे मला. जर 20 जण कोर्स करतायत, तर 20 जणांनी या लेव्हलवर ध्यान करावं असं मला म्हणायचंच नाही. पण एकाने तरी आज जसं मनीषा मॅडमनी हो टाकलं ब्रेनमधलं सगळं शिकलोय, तर त्यांनी हो टाकलंय. तसं एक व्यक्ती मिळाली तरी पुरेशी आहे ना. एक व्यक्ती दुसऱ्या सगळ्या जणांना घेऊन जाणार आहे. आपण लॉक वनमध्ये बघितलं, एक व्यक्ती पुरेशी आहे, बस आहे. हळू-हळू ते जे काही आहे एका व्यक्तीतलं, ते इंड्यूस्ड होत जाणार आहे आपोआप. जर आपण त्या संकल्पाला ठेवलं तर, नाहीतर मग नाही संकल्पाशिवाय काही होत नसतं. तर या 4 अवस्था बघू. ॲक्चुअली या 7 अवस्था आहेत. पण इतक्या डीपमध्ये मी आता याच्यावर बोलणार नाही. आपण आता 4 अवस्थांवर फोकस करायचं. तर बघा ओममध्ये चेतनेचे 4 मुख्य स्तर आहेत. ॲक्चुअली 7 पण आहेत,
पण थोड्या नंतर काही कालावधीने त्याला जाऊयात. तर 4 स्टेप म्हणजे काय? तर या 4 स्टेप आपण बघितल्या. जागृत अवस्था. आता जागृत अवस्था म्हणजे काय? मी सोप्यात सांगते आणि मग पुढे बघा त्याचा उपयोग आपण कसा करायचा. जागृत, आता आपण जागृत आहे. मग आज दिवसभर आपण काय जागृत अवस्थेत केले, कामं केलीत. ही सगळी जागृत अवस्थाची कामं करतोय ती. मग स्वप्न अवस्था म्हणजे काय? आता समजा रात्री आपण झोपलोय आणि स्वप्न पडतायत म्हणजे ती स्वप्न अवस्था. आता ही स्वप्न आपल्याला जी पडतात त्याच्यात आपण अर्थ बघण्यात वेळ घालवायचा नाहीये. खूपदा सांगितलं मी, पण कधी काही स्वप्न पडतात सोडून द्यायचं. ते आपल्याला त्या कशात अडकायचं नाहीये. पण लुसिड ड्रीमिंग आपण जरूर करायचंय. लुसिड ड्रीमिंग म्हणजे काय? तर मला जे हवे ते मी स्वप्न क्रिएट करणार आहे. मी आता झोपली आहे आणि मला काही स्वप्न आहे, ते स्वप्न मी क्रिएट करणार आहे, ते मी बघणार आहे. म्हणजे ती रिॲलिटी मला घडवता येणार आहे. कारण मी क्रिएटर आहे. आपण क्रिएटर आहोत. तर त्या ज्या स्वप्न अवस्था आहेत, ती ही स्वप्न अवस्था. म्हणजे आता जागृतही नाहीये, झोपलेले नाही, पण स्वप्न पडतंय. तिसरी अवस्था सुषुम्ना. सुषुम्ना किंवा सुषुप्ती म्हणतात त्याला. सुषुम्ना नाही ॲक्चुअली सुषुप्ती आहे. आता टायपिंग मला ते मराठी बघा करायला लागतं. त्यामुळं बघू नका. शब्द बघू नका. काही वेळेला मिळतं, काही वेळेला नाही मिळत. तर सुषुप्तीमध्ये काय असतं, की आपल्याला जे स्वप्न आहे म्हणजे झोप शांत लागते, गाढ झोप लागते. पण आपल्याला कुठेतरी कटकन काही आवाज आला, कोणी आलं, तर आपल्याला कळतं आणि हेच तुम्ही आता ध्यानात म्हणायला लागलाय, अवेअरनेसमध्ये आहे, अवेअरनेसमध्ये आहे. काही शब्द ऐकून, की झोपलोय, गाढ झोपलोय किंवा आपण झोपून उठल्यावर म्हणतो, किती सुंदर झोप लागली आणि केव्हा ही झोप लागते? सकाळी ध्यान झाल्यावर जी झोप लागते ना, 5 मिनिटाची का होईना, 10 मिनिटाची का होईना, ती ही सुषुप्ती असते. प्रचंड आपल्याला झोपेतनं 5 मिनिटं ध्यान जर झालं, आपलं घडलं, तर आपल्याला प्रचंड खूप झोप जी होती ती सुषुप्तीतली असते. गाढ निद्रा अवस्था असते आणि त्याचे इफेक्ट भयंकर आहेत. आणि मी म्युझिकचे सुद्धा तुम्हाला इफेक्ट सांगणार आहेत. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला दोन्ही अंगाने बघायच्यात. याच्यात वाईट काय आहे आणि याच्यात चांगलं काय आहे सगळं कळलं पाहिजे. वाईट आपला फोकस ठेवायचा नाही, चांगला ठेवायचा. तर म्युझिकचे कसे इफेक्ट होतात या सगळ्या ग्लँडवर, ब्रेन मधल्या हे सुद्धा पुढं-पुढं जायचंय ना, आपल्याला तिथेच नाही राहायचंय. तर हे लक्षात घ्या आणि तुर्या अवस्था म्हणजे ही कुठलीही अवस्था नाही. तुर्या म्हणजे आपल्याला एकदम सगळं आपण इथे समोर बघतो आपल्याला. आपण त्या कॉन्शियसनेसमध्ये राहतच नाही. आपण फक्त ऑब्झर्व्ह करतो. मंगल काय करतीये? पाणी घालतीये झाडांना. मंगल काय करतीये? ओंकाराचं सेशन घेतीये. मी नाहीये. सेशन घेणारी मी नाहीये. मी सगळी ऑब्झर्व्हर आहे. काय चाललंय घरात? ऑब्झर्व्हर. काहीही मनाचे हेलकावे नाहीयेत. आनंदाच्या उचंबळ्या नाहीयेत. खूप काही चांगलं झालं, खूप काही वाईट झालं, काही नाही. घरातले पुरुष बघा बरं कसे आहेत. नाहीये का त्यांची चेतना या दृष्टीने जास्त? आपण किती डिस्टर्ब होतो काही झालं तरी. कदाचित ते व्यक्त करत नसतील असंही असू शकेल. तर हे सुद्धा मी आत्ता सांगत नाहीये. ओंकारात हे सगळ्या 4 अवस्था भरलेल्या आहेत. तर हे आपण डिटेल नंतर बघू. आता बघा काय आहे? मी तुम्हाला पुढचं जे सेशन घेईल ते केव्हा लाँग म्हणायचा, केव्हा मला वाटतं ध्यानात ते घातलंच आहे मी. मी थोडंसं काही छान विचारांनी ध्यान प्रकार केलेत. त्यामुळं लाँग केव्हा हे नुसतं ध्यानानेही समजणार आहे तुम्हाला. त्यापेक्षा आपण हे डेप्थमध्ये थोडं बघितलं तर जास्त उपयोग होईल. कारण रोज मी सेशन घेऊ शकत नाही. मॅडम जे घेतात ते सुद्धा सगळं महत्वाचं आहे. पहिलं आपल्या फुफ्फुसाची क्षमता, श्वसनाचा रेट कमी आला पाहिजे. पण थोडं हे सुद्धा केलं पाहिजे. कारण हे सगळं हायर लेव्हलचं मी ह्याच्यात घालणार आहे, निद्रेमध्ये. आपण जे शैलजा मॅडमनी केलं, आता अजून एकदा त्यांचं सेशन होईल. मग ते रेकॉर्डिंग आपण ठेवू आपल्याकडं, केव्हाही शेअर करायला. आणि मग मी हे सगळं हायर लेव्हलची निद्रा करणार आहे. त्याला काय म्हणजे असा विचार आहे. शेवटी काय होईल, ऍक्च्युअल ध्यानात काय होतं ते होतं. ती काय करून घेईल, ती करून घेईल. पण माझा तरी प्लॅन असा आहे. तर म्हणजे जागृत अवस्था आहे बघा. हो, जागृत अवस्था म्हणजे दिवसभर आपण काही कामं करतो, अवेअरनेस मध्ये करतो, ती जागृत अवस्था. आता चेतना कॉन्शियसनेस काय आहे इथे?
ते बाह्य जगाकडे मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे. मी सेशन घेते, मटेरियलिस्टिक थिंग्स आहे. इंद्रियांद्वारे करते, मी डोळ्यांद्वारे बघतीये, तोंडावाटे जिभेद्वारे बोलतीये, भौतिक वस्तूंचा मी अनुभव घेते. बोलणं काय, चालणं काय, आपले जे इंद्रिय आहेत त्यातून मी खातीये, पितीये, हे सगळी जागृत अवस्था. आणि ह्याच्यात आपल्याला अडकायचं नाही, कारण हे मॅट्रिक्स आहे, हे मायाजाळ आहे, यातून बाहेर आलं पाहिजे. जागृत अवस्थेतनं बाहेर आलं पाहिजे. मग आता यू काय आहे? यू तर ड्रीम अवस्था, स्वप्न पडतात ती अवस्था. मग ही काय करते? तर चेतना आंतरिक स्तराकडे वळते. आता ज्या वेळेला आपण स्वप्न बघत असतो, त्याला कळतं का आपण काही सेन्स ऑर्गन्स जे बघतो, ऍक्च्युअल डोळे उघडे असतात का? नसतात. ऍक्च्युअल बोलत असतो का? पण नाही. पण तरी स्वप्नात येतं ना, मी हे बघतीये, मी हे बोलतीये, पण ते ऍक्च्युअली इंद्रियांचा वापर नसतो. हे सगळं ब्रेन घडवून आणत असतं स्वप्न म्हणजे. ऍक्च्युअली ते स्वप्न म्हणजे आपण वेगळ्या मल्टी युनिव्हर्स मध्ये असतो, लक्षात घ्या. आपल्याला अजून त्या लेवलला आपण गेलेलो नाहीये. हळूहळू ते पण जायचंय आपल्याला. जेव्हा म्हणजे सगळ्याच वेळेला नाही, पण बऱ्याच वेळेला स्वप्न म्हणजे कुठंतरी दुसरं जगत असतो आपण. बिकॉज वी आर मल्टी डायमेन्शनल. तर ते सोडून द्या. फक्त एक हिंट देऊन ठेवते. हे सगळं कळलं पाहिजे ना. मग आता हे स्वप्न अवस्था. मग मन त्याच्या अपूर्ण इच्छा, मनाचे जे काही आहेत बघा, डिझायर आहे, अनफुलफुल वॉन्ट्स, आपली काय इच्छा आहे, विश आहे, डिझायर आहे, अट्रॅक्शन्स आहे, हे मात्र इथे स्वप्न अवस्थेत पूर्ण करू शकतो. केव्हा? जर स्वप्नांवर कंट्रोल आणला तर. लुसिड ड्रीमिंग हे करू शकतो. आणि हे कसं करायचं, त्याचे टेक्निक्स आहेत, पण त्या टेक्निकला जाण्यासाठी या सगळ्या थोड्या ध्यानातल्या प्रगती झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारते, ज्यावेळेला तुम्ही झोपता, त्यावेळेला तुम्हाला कळतंय का की तुम्ही घोरताय? तुमचा आवाज किंवा डबल श्वास, दुसरा श्वास तुम्हाला जाणवतो का झोपेत? हे जेव्हा येईल त्यावेळेला हे लुसिड ड्रीमिंग छान करू शकाल. बऱ्याचदा आपण जेव्हा झोपल्यावर आपला वेगळा श्वास सुरू होतो, ध्यानात वेगळा श्वास सुरू, श्वासातलाही आतला श्वास सुरू होतो. तो कळला पाहिजे. तेवढी चेतनेची कॉन्शियसनेस गेली पाहिजे. मग हे ड्रीम आपण ऍज अ कंट्रोल वापरू शकतो. आणि मग हवं ते बघायचं आणि मिळवायचं. मॅनिफेस्टेशनच हायर हे आहे प्रकार. तर ह्याला बघा, बाह्य जगात म्हणजे एक्सटर्नल वर्ल्ड अलाउ करत नाहीत. ते आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आपल्याला आता जगताना जे मिळत नाही ते आपण करू शकतो. तर अ कळला, ओ कळला. मग आता बघा, बघा मीटिंग संपणार आहे. आता ध्यान होतंय का नाही काय माहिती. मग रिप्रेझेंट डीप स्टेट, सुषुप्ती. मग आता सुषुप्ती म्हणजे गाढ झोप येते. मग आपल्याला कळतं खूप गाढ झोप आले. मग इथे कॉन्शियसनेस नाहीये, अव्यक्त स्वरूपात बीज असतात इथे कॉन्शियसनेस. पण या काही कंडिशन जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा या आपल्याला स्वप्नात मिळू शकतात, ज्या जागृत अवस्थेत मिळू शकत नाहीत. आणि लास्ट स्टेज आहे तुरिया. तुरियामध्ये फक्त ऍज अ ऑब्झर्वर चेतना सगळी विरघळून जाते. ऍज अ ऑब्झर्वर बघा, शुद्ध चैतन्य, शुद्ध चैतन्य म्हणजे रिअली आपल्याला कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्यच असतं. ज्या वेळेला चेतना स्टेडी होते लॉंग टर्म, त्यावेळेला चैतन्य म्हणतात. शुद्ध चैतन्य, तुरिया ही अवस्था आहे. चला थोडस ध्यान करूयात आता आपण. आणि ध्यानामध्ये बघूयात काय होतंय. बंद पडलं तर युट्यूब वरच आहे, कंटिन्यू करा. मी टाकलेलंच आहे ओंकार ध्यान. हे किती मिनिटाचं आहे बघा. 10 मिनिटाचं घेते मी. मनीषा मॅडम, जरा हा जो आहे ना 11 मिनिटाचा, तो व्हिडिओ परत टाकून द्या. काल टाकलंच आहे ग्रुपवर मी. आवाज येतोय का बघा? हो मॅम. आवाज येतोय का? नाही, आवाज नाही आला. आला आला. मी टाकते ते ग्रुपवर, तुम्ही कंटिन्यू करू शकता त्या. कारण फ्री लिंक केल्यामुळे बंद पडेल सेशन.
आता माझ्या मागून ओंकार म्हणायचे आहे तीन. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूहळू हालचाल करायची आहे आणि धन्यवाद देऊन डोळे उघडायचे आहेत. नाही, जरा थांबा, मी परत सुरू करते. चला, आता आपल्याला ओंकार ध्यान करायचं आहे. सर्वात